खेडेकर साहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती खरमरीत टीका केली. ते असे म्हणाले, की उद्धव ठाकरे संधिसाधू आहेत. या त्यांच्या टीकेवरती आपण आपण काय बोलाल? नमस्कार. मी आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नावरती एवढंच सांगू इच्छितो की रामदास कदम आणि नारायण राणे हे खरमरीत टीका करणे ह्याच करता त्यांना फक्त पक्षाने जबाबदारी दिलेली आहे. जर त्यांच्यावरती विचार केला तर रामदास कदम आणि नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा फिरू शकत नाही. ते फक्त त्यांच्या मतदारसंघातच त्यांची ताकद जी काय आहे ती तेवढीच आहे. तशीच रामदास कदम जर विचार केला तर त्यांनी हा काळ जर पाहिला 1990 पासून, तर 1990 पासून जो त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाच्या कधी ते बाहेर गेलेले नाही. त्यांनी राजकारणामध्ये जर विचार केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने नाव जर दिलं असेल तर त्या शिवसेनेने दिला. रामदास कदमांना विरोधी पक्ष नेता हे शिवसेना पक्षाने केलं म्हणून त्यांना महाराष्ट्रामध्ये ओळखायला लागलं. रामदास कदमांनी खरमरीत टीका करणं ह्याच्याकडे आम्ही कधी लक्ष देत नाही आणि लक्ष देण्याची काही गरज नाही. परंतु त्यांनी सांगितलं आमच्या पक्षप्रमुखांवरती की संधी साधू. संधी ह्यांना दिल्या, आम्ही पक्षाने दिल्या. ज्यावेळी हे पडले त्यावेळी हे घरी बसले होते. त्यावेळी पक्षप्रमुखांनी त्यांना विधान परिषदेवरती घेऊन त्यांना मंत्री केलं. त्या अर्थाने जर खऱ्या अर्थाने जर पाहिले तर संधी ह्यांना दिली. संधी त्यांच्या मुलाला दिली, आमदार केलं उद्धव साहेबांनी. संधी नक्की घेतल्या कोणी? त्याचबद्दल जर आता बघितलं ते शिंदे गटात गेलेत. त्या शिंदे गटामध्ये जर विचार केला तर त्यांच्या मुलाला, जो त्यांचा मुलगा मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे सिद्धेश कदम म्हणून, त्यांना पर्यावरण महामंडळाचं अध्यक्षपद घेतलंय. तसंच दापोली विधानसभेमधून त्यांचा दुसरा मुलगा योगेश कदम हे आमदार आहेत, त्यांना राज्यमंत्रीपद घेतलंय. त्यांच्याकडे स्वतः नेतेपद म्हणून पक्षाचं घेतलंय. त्यांच्या मुलाकडे पक्षाचं सचिवपद म्हणून आहे. मग संधी नक्की घेणारा कोण ह्याचं आत्मपरीक्षण पहिलं त्यांनी करावं आणि मग त्यांनी संधी साधू नक्की कोण आहे ह्यावरती बोलावं.